नमस्ते सर्वांना. आज आपण व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे उभा चिरलेला कांदा, गाजर, ढोबळी मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या. त्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हेज हक्का नूडल्स टाकायचे आणि ते 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे. पाणी आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण व्हेज हक्का नूडल्स टाकलेले आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे, थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपले हक्का नूडल्स मोकळे होतील, सुटसुटीत होतील. 5 ते 7 मिनिटं या गरम पाण्यात आपल्याला हक्का नूडल्स शिजवून घ्यायचे. आता आपण तेल टाकले त्याच्यामुळे हक्का नूडल्स मोकळे होतील, एकमेकांना चिकटणार नाही. आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटच त्याच्यामध्ये शिजवायचे. जास्त शिजवले तर जास्त शिजतील. एका बाजूला आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. ते तापल्यावर त्याच्यामध्ये आपण जो उभा चिरून ठेवलेला कांदा होता तो टाकणार आहोत. तेल चांगलं तापू द्या आणि मग त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा 2 मिनिटं फ्राय करायचंय तेलामध्ये. जास्त लाल कांदा होऊ द्यायचा नाही आपल्याला. 2-3 मिरच्या त्याच्यामध्ये कट केलेले टाकले. एकत्रित व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचे. तर बाजूला आपण शिमला मिर्च, गाजर हे सुद्धा कट करून ठेवलेले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. थोडा मऊ कांदा पडला की त्याच्यामध्ये आपल्याला या भाज्या पण टाकून द्यायच्या फ्राय करण्यासाठी. दोन मिनिटं कांदा आपला परतलेला आहे. आपण थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त नाही टाकायचं, कारण नूडल्स मध्ये शिजताना देखील आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. परत आता मिरची आणि ते थोडं फ्राय करायचं कांदा. गॅस थोडा मिडियमच ठेवायचा आपल्याला. बघा आता कांदा जरा मऊ पडलेला आहे आपला. त्यामध्ये आता आपल्याला गाजर आपण टाकतोय. गाजर नंतर ढोबळी मिरची सुद्धा कट केलेली आपण उभी चिरलेली सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकदा 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचे, म्हणजे भाज्या थोडेसे शिजतील त्याच्यामध्ये. बघा भाज्या शिजलेल्या आहेत. आपण जे नूडल्स बाजूला शिजवून ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकलेले. बघा किती मोकळे झालेले आहेत नूडल्स, एकमेकांना चिकटलेले नाहीये, छान मोकळे झाले. आता त्याच्यानंतर आपण नूडल्सवर व्हेज हक्का नूडल्स जो मसाला मिळतो तो आपण टाकणार आहोत. आपल्याला आवडीनुसार, कोणाला तिखट आवडत असेल तर थोडं जास्त टाका, कमी तिखट लागत असेल तर कमी टाका. बघा मी सगळं पॅकेट नाही टाकले, थोडंसंच टाकलेलं. त्यानंतर थोडं टोमॅटोचं सॉस टाकायचं आपल्याला त्याच्यावर. किती सुंदर कलर आलेला आपल्या नूडल्स. सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परत फ्राय करायचे, एकत्रित करायचे सगळं, म्हणजे त्या नूडल्सला सगळा मसाला लागला पाहिजे, भाज्या मिक्सअप झाल्या पाहिजे. बघा अगदी सुटसुटीत आपल्या नूडल्स झालेले आहेत, चिकटलेले नाहीत एकमेकांना. कलर पण सुंदर आलेला आहे. प्रकारे तुम्ही सुद्धा घरी नूडल्स करून पहा, खाऊन पहा. आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. आवडेल ना तुम्हाला अशा प्रकारच्या नूडल्स करायला आणि खायला. ज्यांना ज्यांना नूडल्स आवडतात त्यांनी मला कमेंट्स करून सांगा नूडल्स कसे झाले. थँक्यू.